मित्रांनो, कोल्हापूरकडून गोव्याकडे जाणारी बस आणि सकाळची वेळ. सर्वजण बसमध्ये बसलेली होते आणि बस ही शांत चालत होती. कुणी आपल्या मोबाईल बघण्यामध्ये व्यस्त होतं, तर कुणी झोपीच्या नादामध्ये व्यस्त होतं, तर कुणी बसच्या बाहेर बघण्यात व्यस्त होतं. पण मित्रांनो, त्याच क्षणाला एक अशी घटना घडली, जी ऐकून तुमच्यासुद्धा कानावर विश्वास बसणार नाही. आणि जेव्हा बसमधल्या प्रवाशांनी ती घटना पाहिली, त्यांचासुद्धा संताप उडाला. त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. बसमध्ये सर्व प्रवासी आपापल्या कार्यामध्ये व्यस्त होते. तेवढ्यातच एका प्रवाशाला वास येतो, पण तो विचार करतो, हा वास तर बसमध्ये बसल्यानंतर कधी पण येऊ शकतो. मात्र काही वेळानंतरच पुन्हा त्या प्रवाशाला खूपच वास यायला लागतो आणि पूर्ण बसमध्ये वास हा खूपच वाढतो आणि सर्व प्रवाशांना आता या वासाचा त्रास होतो. सर्वच प्रवासी एक दुसऱ्याला विचारतात, पण कारण काहीही समजत नाही. कुणाला खोकला येतो, तर कुणाला या वासापासून दम्याचा त्राससुद्धा होतो आणि श्वास घेण्यास खूपच त्रास होतो. सर्व बसच्या खिडक्या बंद असल्याने वास बसमध्येच घुमतो आणि प्रवाशांना खूपच याचा त्रास होतो. अनेक प्रवासी खिडक्या उघडण्याचा प्रयत्न करतात, पण पूर्ण खिडक्या ह्या आधीच बंद केलेल्या असतात. एक प्रवासी बसच्या ड्रायव्हरपाशी डोकावून बघतो, तेव्हा मात्र त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. कारण जेव्हा तो प्रवासी पाहतो की ड्रायव्हरच्या एका हातामध्ये गाडीची स्टीअरिंग आहे आणि एका हातामध्ये सिगारेट आहे. प्रवाशांचा जीव मात्र मुठीत होता, कारण प्रवाशांना भीती होती, जर सिगारेटने बसला आग लागली तर खूप मोठा जीवाला धोका होऊ शकतो. मात्र अखेर सुखरूपाने बस स्टॉपवर येऊन थांबली आणि प्रवाशांनी सुटकेचा निश्वास घेतला. मित्रांनो, एक ड्रायव्हरची चूक अनेक प्रवाशांना जीवाला धोका पोहोचू शकते, हे ताजं उदाहरण